स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचं जे अपडेट आहे आणि हे अपडेट आपलं जे मैदान आहे आझाद मैदान यावरून आपल्याला सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की गेल्या 3 तारखेपासून आपलं हे आंदोलन चालू आहे आणि गेल्या 13 ते 14 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की बालाजी चाकूरकर साहेब आणि अनुप कुमार सर आणि आपले हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन बेमुदत आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे. सडो की पडो करून सोडण्याकरिता शासनाला आता जी लढाई आहे आणि ही अंतिम लढाई आहे आणि ही आपल्या न्यायासाठीची लढाई आहे. याकरिता बालाजी चाकूरकर साहेबांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, की येत्या 17 तारखेला आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आझाद मैदानावरती बहुसंख्य संख्येने राहायचं आहे. आणि त्याच्या मागचं कारण असं की आपल्याला माहित आहे आपण लढाई जी आहे ती लढाई 50% जिंकलेला आहे आणि 50% जर शासनाला जर आपल्याला पुन्हा नमवायचं असेल तर आपली लोकसंख्या आपली संख्या त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, आपल्यावर अन्याय होत आहे. आपल्याला प्रशिक्षण म्हणून प्रशिक्षण दिलं जात आहे, प्रशिक्षणार्थी म्हणून आहोत आपण. 5 महिने आपला कार्यकाळ वाढवलेला आहे, पण रोजगाराचं काय? रोजगार मिळण्यासाठी आपल्याला प्रशिक्षण नको, आपल्याला रोजगार हवा, हा महत्वाचा विषय या ठिकाणी त्या आपल्या मागण्या आहेत. सोबतच दुसरी मागणी अशी आहे की आपलं जे मानधन आहे हे मानधन 6,000, 8,000 आणि 10,000 आहे. हे मानधन जे आहे हे मानधन 15,000, 20,000 आणि 25,000 करण्यात यावं अशी सुद्धा त्या ठिकाणी मागणी आहे. तिसरी मागणी अशी आहे की शासनाचे जे काही जाहिराती निघल्या जाते या जाहिरातीमध्ये किंवा कोणत्याही सेवेमध्ये जर जाहिराती निघत असतील तर हे प्रशिक्षण मिळत आहे, प्रशिक्षणाचं जे सर्टिफिकेट मिळत आहे या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी राखीव 10% जागा असणं गरजेचे आहे. या मागण्यांना पूर्तीसाठी आणि आपल्याला रोजगार मिळवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना युवा कार्य प्रशिक्षण जे 1,10,000 विद्यार्थी आहेत, जास्तीत जास्त संख्येने कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांनी, मग इकडे गडचिरोली असो, पालघर असो, कोल्हापूर असो की गोंदिया असो, या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 17 तारखेला उपस्थित राहायचं आहे. जेणेकरून आपला लढा आपल्याला न्याय मिळण्यासाठी, शासनावरती प्रेशर आणण्यासाठी, दबाव आणण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की शासनाचं हे जे काम आहे हे भोंगळ कारभार आहे आणि आपल्यासोबत ते लबाडगिरी करत आहे. कारण महायुतीचं सरकार येण्यापूर्वी त्यांनी आपल्याला जी योजना आपल्याला गरजेची नव्हती, ज्या योजनेचा आपण डिमांड केलेली नव्हती, मागणी केलेली नव्हती, ह्या दोन्ही योजना सुरू केल्यात. आणि आज सध्याची कंडिशन आर्थिक चणचण महाराष्ट्रामध्ये भासत आहे हे आपल्या लाडक्या बहिणी योजनेमुळे. सोबतच ही लाडक्या भाऊ योजना सुरू केली, परंतु शासनाकडे पैसे नसल्यामुळे किंवा शासन आपल्याला रोजगार देऊ शकत नाही यामुळे आणि आपल्या या आंदोलनामुळे शासनाने आपल्यावरती 5 महिने फक्त वाढवून घेतलेले आहे. परंतु 11 महिने कंत्राटी तरी GR काढण्यात यावा असेही आपल्या काही विद्यार्थ्यांची मागणी होती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रोजगारच मिळणार नाही, हाताला कामच मिळणार नाही. बालाजी चाकूरकर साहेब यांनी सांगितलं, यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की अशा शुभांगीताई पाटील यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की असे जे विद्यार्थी आहेत युवा कार्य रोजगार जे आहे प्रशिक्षण घेतील यांना रोजगार मिळेल. आणि या सर्व विद्यार्थ्यांना जर रोजगार मिळाला नाही, प्रशिक्षण घेऊन सर्टिफिकेट यांना हाती मिळलं तर आणि रोजगार मिळाला नाही तर असे सर्व विद्यार्थी गडचिरोली सारख्या नक्षलवादी याच्यात भाग घेतात, हे सुद्धा त्या ठिकाणी बोललेलं आहे. म्हणजे ही जी वेळ जे आणत आहे ही सरकार वेळ आणत आहे आणि सरकार नालायक आहे असं सुद्धा ते बोललेले आहे. आणि या सर्व सरकारला लबाड असतात, सरकार लबाड आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आमची अपेक्षा होती आणि त्यांनी अपेक्षा पूर्ती केलेली नाही, मग ते सुद्धा लबाड निघाले हे या ठिकाणी सुद्धा बोललेले आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सांगू इच्छितो की आपल्या न्यायासाठी एकीच्या बळ होणं गरजेचं आहे. म्हणून महाराष्ट्रातील तत्कालीन जेवढे काही विद्यार्थी सध्या आता युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सध्या जॉईन झालेले आहेत त्यांना 5 महिने कार्यकाळ वाढणार आहे. तसे सर्व विद्यार्थी आणि नवीन नोंदणी करणार आहेत ते सुद्धा विद्यार्थी. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन जेव्हा रुजू होणार तो आपल्याही मागे हाच आटापिटा असणार आहे आणि ही लढाई तुमच्या सर्वांची असणार आहे, आपल्या सर्वांची असणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील जे काही बेरोजगार विद्यार्थी आहेत, जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, आवाहन करू इच्छितो, कारण आपल्या स्वतःच्या न्यायासाठी हा लढा जो आहे हा लढा स्वतःचा लढा आहे, आपला लढा आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, येत्या 17 तारखेला संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपापल्या मित्रांसोबत संपर्क साधा, एक करून त्यांना संपर्क साधून त्यांना तयार करा आणि आपलं जे मुंबईचं आझाद मैदान आहे स्वतःच्या रोजगारासाठी, स्वतःच्या पोटापाण्यासाठी, स्वतःच्या अपत्यांसाठी, सर्व गोष्टींसाठी आपल्याला या ठिकाणी येणं गरजेचं आहे. तरच आपल्याला न्याय मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. अन्यथा असाच हा लढा सुरू राहील, त्याच्याशिवाय दुसरा काहीही आपल्याकडे उपयोग मिळणार नाही. आणि आपल्याला फक्त या लढ्याचा, या आंदोलनाचा आणि आपण निवेदन देण्याचा एक अनुभव मात्र आपल्याला मिळणार आहे. आपल्याला अनुभव नको,
तर आपल्याला न्याय पाहिजे आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी एकीचं बळ गरजेचं आहे आणि यासाठीच हे आजचं अपडेट जे आहे हे अपडेट आपल्या समोर व्यक्त केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.